प्रत्येक पक्षाचं एक स्वतःचं वेगळं तत्वज्ञान असतं, एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेप्रमाणे तो पक्ष जनसामान्यांचा विश्वास संपादन करत असतो। त्यांच्या विचाराचे पैलू सर्वसामान्य जनतेला आकर्षित करत असतात। त्यांचा उद्देश जनतेला भविष्याची स्वप्न दाखवत असतो। काँग्रेसकडून अपेक्षाभंग व्हायला लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडे अपेक्षेनं पाहिलं गेलं आणि त्या भारतीय जनता पक्ष सत्तेत आला। गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सक्षम बनवण्यापाठीमागे देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि ते सत्ता स्थापन करण्यासाठी शक्य ते डाव फडणवीसांनी आतापर्यंत टाकले। भाजप कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी देखील त्यांना कधी प्रश्न विचारला नाही। पण 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक घटना घडली। त्याचा परिणाम मात्र मोठ्या प्रमाणावर पडू शकतो असं दिसायला लागले, कारण हे एक प्रकारचं पापच देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे। महत्त्वाच्या वर्तमानपत्रातून तर या संदर्भातल्या हेडलाईन झाल्या। नेमकं 2 दिवसांपूर्वी काय घडलं, त्याच्या पाठीमागे राजकीय कारण काय, ते खरंच पाप ठरतं का आणि फडणवीस यांचं हे पाप खरंच भारतीय जनता पक्षाला संपवू शकतं का, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। नाशिकच्या राजकारणात अनेक घडामोडी आपण अनेक दिवसांपासून पाहत आहोत, पण त्यातल्या त्यात काल परवा झालेला पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रकारे धक्का मानला जातोय। कारण सुधाकर बडगुजर या ठाकरेंच्या नेत्याला भारतीय जनता पक्षाने पक्षात प्रवेश दिला। आता खरं तर तुम्हाला असं वाटेल की यात काय नवीन आहे, तर राहिला प्रश्न विचारधारेचा वगैरे। तर या अगोदरही असे अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत। अशोक चव्हाण असतील, अजितदादा हे तर सगळ्यात मोठं उदाहरण आहेत। मग यांच्या वेळेस भाजपात वाद पाहायला मिळाले नाही किंवा तशा शक्यता दिसल्या नाहीत। मग सुधाकर बडगुजर यांच्यावेळी इतक्या चर्चा का आणि वेगवेगळ्या तर्कवितर्क का विणले जात आहेत, हे सगळं प्रश्न मोठा आहे। पण अर्थात या प्रश्नाच्या पाठीमागे देखील काही कारणं आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। सर्वात आधी भाजप नेत्यांच्या या पक्षप्रवेशाला विरोध होता असं बोलले जाते। म्हणजे बडगुजर पक्षात प्रवेश करण्यासाठी निघाले होते, पण त्यांचे स्वागत कोण करणार, या सगळ्यात मोठा प्रश्न भारतीय जनता पक्ष पुढे होता। कारण त्यांचे स्वागत करण्यासाठी कोण जाणार याबद्दल कोणतीही निश्चितता दिसत नव्हती। म्हणजे एकीकडे मी मुंबईला गेल्यावर मला त्या संदर्भात कळेल, मला आता त्याबद्दल माहिती नाही, अशा आशयाचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं। तर भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जाहीरपणे विरोधच केलेला होता। भारतीय जनता पक्षातले महत्त्वाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील सुरुवातीला या पक्षप्रवेशासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावा केला होता। त्यामुळे कुठे ना कुठे या महत्त्वाच्या नेत्यांचा या पक्षप्रवेशासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन नव्हता अशी चर्चा आहे। पण या पक्षप्रवेशासंदर्भात महत्त्वाची भूमिका निभावली ती भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक असणाऱ्या गिरीश महाजन यांनी। नाशिकचं पालकमंत्रीपद त्यांना देण्यात आलं होतं, पण त्यानंतर वाद सुरू झाले आणि त्याबद्दल ठोस काही निर्णय आतापर्यंत झालेला नसला तरी ही बरीच सूत्र अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडे असल्याचं बोललं जातंय। अर्थात या पक्षप्रवेशाबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची असली तरी त्यांची प्रत्येक भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसारच ठरत असते, हे देखील तितकंच खरं आहे। त्यामुळे पक्षातील इतर नेत्यांचा विरोध असला तरी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला होता। ठाकरे गटात नाराज असलेले बडगुजर यांनी फडणवीसांची भेट देखील घेतली होती। त्यामुळे अखेर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध धुडकावत बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला असावा। देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी त्यांच्या भाजप प्रवेशाचं समर्थन केलं आणि दावा केला की या पक्षप्रवेशाला कोणताही विरोध नव्हता। आता एकेकाळी खासदार संजय राऊत यांचे जवळचे मानले जाणारे बडगुजर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहेत। म्हणजे त्यांच्यावर 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीत नाचल्याच्या व्हिडिओवरून भाजपने टीका केली होती। बडगुजर यांच्यावर त्यावेळी भाजपने अनेक आरोप केले होते। म्हणजे खरं तर नितेश राणे यांनी हे प्रकरण मोठं उचलून धरलं होतं। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नाराजीविषयी असं बोललं जातं की बावनकुळे सुट्टीसाठी मकाऊला गेले असताना एका कॅसिनोमध्ये खेळतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते आणि मोठी खळबळ उडाली होती। आता हे फोटो बडगुजर यांनीच खासदार संजय राऊत यांच्याकडे दिल्याची चर्चा होती। त्यामुळे बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्षातील प्रवेश समावेश थांबवण्याचा प्रयत्न केला होता। पण गिरीश महाजन यांनी प्रवेशासाठी प्रयत्न केले। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या बाजूने होते। 2014 आणि 2024च्या नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत सीमा हिरे यांनी बडगुजर यांना पराभूत केलं होतं। पक्षातील काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की दोघांमधील तणाव भाजपच्या नाशिक युनिटमध्ये दिसून येऊ शकतो। मंगळवारी बडगुजर यांच्याबद्दल विचारल्यावर सीमा हिरे म्हणाल्या की मी त्यांना देशद्रोही म्हणणाऱ्यांपैकी एक होते, त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत, त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवली, आता आपण त्यांचे स्वागत कसे करू शकतो। 2023 मध्ये नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कथित सहकारी 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्ताला आश्रय दिल्याचा आरोप केला होता। त्यात सुमारास एका खासगी कार्यक्रमात सलीम कुत्ताबरोबर नाचत असलेल्या बडगुजर यांचा व्हिडिओ देखील समोर आला। त्यानंतर तात्कालीन महायुती सरकारने बडगुजर यांच्या विरोधात FIR दाखल केला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली। त्यानंतर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली। या निर्णयाविरोधात ते अजूनही न्यायालयात लढत आहेत।
भाजपने बडगुजर यांच्यावर आरोपांचा वापर उद्धव ठाकरेंवर हल्ला करण्यासाठी केला होता। बडगुजर यांचा मुलगा दीपक याच्यावर 2021 मध्ये एका हत्या प्रकरणात मकोकासारखा गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर 4 जून रोजी पक्षविरोधी कारवायांच्या आरोपावरून बडगुजर यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली। त्यानंतर बडगुजर यांचा सलीम बरोबरचा व्हिडिओ पुन्हा समोर आला। ठाकरे यांच्या नेत्यांनी असंही सांगितले की त्या वादग्रस्त कार्यक्रमात अनेक भाजपचे नेते देखील उपस्थित होते। 2023 मध्ये त्यांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याबद्दल राणे मंगळवारी म्हणाले की बडगुजर हिंदुत्वाकडे वाटचाल करत आहेत। त्यांचा मुलगा हिंदू संघटनांच्या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे। विशेष म्हणजे फडणवीस हे 2023 मध्ये बडगुजर यांच्या विरुद्ध SIT स्थापन करण्याचा आदेश देणाऱ्या सरकारचा भाग होते। पण आता बडगुजर यांच्या विरुद्ध आरोप होते हे खरं आहे आणि नितेश राणे यांनीही एक व्हिडिओ शेअर केला होता, परंतु चौकशी झाल्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे भाजपमध्ये सामील झाल्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही। आता ते भाजपमध्ये आहेत, त्यांचा भूतकाळ सोडून आलेत आणि त्यांनी पक्षाच्या नीतिमत्तेचे पालन केले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। म्हणजे एकंदरीतच काय तर ज्या मुद्द्याहून बडगुजर यांना टार्गेट केलं गेलं होतं तेच मुद्दे आज नाहीसे झालेले आहेत। ज्यांनी मोठे आरोप केले तेच आता स्वागत करत आहेत। विचारधारा वगैरे एक वेगळा भाग असू शकतो, पण अंडरवर्ल्डचे नाव जोडणं हा एक वेगळा भाग आहे आणि यामुळे भारतीय जनता पक्षाचं मोठं डॅमेज होऊ शकतं। कारण कालच्या लोकसत्ता वृत्तपत्राच्या लेखात रघुनंदन भागवत यांनी एक लेख लिहिला आहे, त्याचं शीर्षकच असं आहे की देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही। भारतीय जनता पक्षाचे डोळस हितचिंतक आहेत असं ते स्वतः म्हणतात। देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी असंही म्हटलंय की मी भाजपचा कार्यकर्ता नाही, पण एक डोळस हितचिंतक आहे। त्रयस्थ नजरेने पाहता या गोष्टी अस्वस्थ करतात, खटकतात, त्या मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य मला आहे असं मी समजतो आणि तुम्ही ते मान्य कराल अशी मला खात्री आहे। कारण मी पक्षाचा सदस्य नसल्यामुळे पक्षश्रेष्ठीला बांधलेला नाही, याच विश्वासापोटी मला हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे। या लेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सजग सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मनाची भावना यामध्ये त्यांनी नमूद केलेली असल्याचं दिसतंय। जर हे वातावरण खरोखरच स्थानिक पातळीवर अशा पद्धतीचं असेल तर भारतीय जनता पक्षासाठी ही मोठी चिंतेची बाब ठरू शकते। कारण एकीकडे प्रदेशाध्यक्ष, आमदार अशा दिग्गज मंडळींची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये देखील असंतोषाची अशी भावना उमटायला लागली आहे। आणि जर असंच राहिलं तर फडणवीस यांची ही नीती भारतीय जनता पक्षाला संपवू शकते अशी देखील चर्चा आहे। आता खरंच भारतीय जनता पक्षाच्या गोष्टींमुळे भाजपला फटका बसू शकतो का? आगामी काळात भाजप अशा पद्धतीने संपू शकतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।